खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधुर वाणीतून साक्री शहरामध्ये महाशिवपुराण कथा संपन्न होतीये। या कथेसाठी धुळे जिल्ह्यासह राज्यातील भाविकांनी या ठिकाणी हजेरी लावली आहे। भाविकांना एकाच ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन व्हावं यासाठी प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वतीनं महाशिवपुराण कथेतच 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन भाविकांना घडवण्यात येते। या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे। अतिशय सुयोग्य पद्धतीने साकारण्यात आलेल्या 12 ज्योतिर्लिंगांच्या देखाव्याचं भाविकांकडून कौतुक करत दर्शन घेतलं जाते। या माध्यमातून भाविकांना 12 ज्योतिर्लिंगांचं महत्त्व, त्यांच्या रहस्याची माहिती देखील दिली जात आहे। ओम शांति। हम सभी ने खास साकरी में पहली बार 12 ज्योतिर्लिंगम का स्थापना किया है। हम सभी तीर्थों पे जाते हैं, लेकिन वास्तव में शिव परमात्मा तो एक है, लेकिन 12 ज्योतिर्लिंगम क्यों कहते हैं? क्योंकि शिव परमात्मा जो ज्योतिर्बिंदु स्वरूप निराकार, वो जब इस धरा पर आते हैं तो प्रजापिता ब्रह्मा का तन का आधार लेकर के, अर्थात 3 मूर्तियों का आधार लेकर के इस सृष्टि पर स्थापना, पालना और विनाश का कार्य करते हैं। तो ये जो नाम रखे गए हैं, जैसे सोमनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ या त्र्यंबकेश्वर, नागेश्वर और काशी विश्वनाथ इत्यादि जो भी नाम शिव जी के रखे गए हैं, ये उनके कर्तव्यवाचक नाम हैं। शिव तो सदा शिव है। तो हमारा यही उद्देश्य है कि हम जिसको बहुत मानते हैं, जिसका उपवास करते हैं, जब तब करते हैं, वो अभी इस धरा पर आ चुके हैं और वो अपना परिचय दे रहे हैं। और वो परिचय हम प्राप्त करके उससे अपने मन बुद्धि को कनेक्ट करके और हम प्राप्ति करें। और पीछे आप देख रहे स्वर्ग का दृश्य, तो शिव परमात्मा ऐसी दुनिया ला रहे हैं जिसके जहाँ पे सभी सुख शांति से संपन्न होंगे, हेल्दी वेल्दी और एवर हैप्पी होंगे। ऐसी दुनिया लाने वाले आप सभी भी इस दुनिया को लाने में परमात्मा के कार्य में सहभागी बने, यही हमारी आप सभी से एक इच्छा है, शुभ भावना है। और सत्य परमात्मा को जो इस सृष्टि पर आकर के
और कर्तव्य कर रहे हैं उनको पहचान करके और अपने जीवन से दुख, अशांति, कलह, कलेश से मुक्त हो, पाप से मुक्त हो जाए, यही हमारी शुभकामना। ओम शांति। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। वर्षभरापूर्वी सरकारनं मनोज जरांगे पाटलांना दिलेला शब्द फिरवलाय। यामुळे मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे। त्यांच्या उपोषणाकडे शासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे। त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन तात्काळ मागण्या मान्य कराव्या, अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल, असा इशारा धुळ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आलाय। यावेळी सकल मराठा समाजाचे साहेबराव देसाई, सुधाकर बेंद्रे, भानुदास बगदे, विनोद जगताप, निंबाळ मराठे, राजेंद्र काळे, विकास बाबर, भैया शिंदे, मनोज ढवळे, दीपक रौंदळ, वीरेंद्र मोरे, प्रभाकर वाघ, किशोर वाघ, रावसाहेब मंडळे, श्रीराम जाधव, सुनील वरपे, वामन मोहिते, कैलास मराठे, अनिल बाबर, भानुदास चौधरी, सुरेश पवार, बाळासाहेब ठोंबरे, प्रफुल्ल माने यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी,
संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. पंजाब राज्यातील अमृतसर या ठिकाणी असलेल्या संविधान चौकात संविधान प्रतिमा जाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तोडफोड झाल्याची घटना घडली आहे. यामुळे संपूर्ण पंजाबसह इतर राज्यांमध्ये देखील संतापाची लाट पसरली असून सर्वत्र आंबेडकरी संघटनांच्या वतीनं या घटनेचा जोरदार विरोध करण्यात येतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णपणे स्मारकावर चढून एका समाजकंटकानं विटंबना केल्याची घटना घडली. या घटनेच्या विरोधात आंबेडकरी संघटना चांगल्याच आक्रमक झाल्यात. संविधानाच्या 75व्या वाढदिवशी 26 जानेवारी 2025 पंजाबमध्ये अमृतसर येथे भारतीय संविधानाच्या प्रतीची अवहेलना करून जाळपोळ फाडाफाड करून अमृतसरमधील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला तोडून टाकण्यात आलेला आहे. हे दिवसाढवळं हे कृत्य होत असताना गुन्हेगार पकडला गेला, परंतु आमची मागणी अशी आहे की त्याच्यावर देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे. तो करण्यात यावा. आता तो पोलीस कस्टडीमध्ये आहे. देशद्रोहाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करावा आणि देशद्रोहासाठी जी कायद्याअंतर्गत कठोरातली कठोर शिक्षा आहे ती त्याला देण्यात यावी. आणि ठिकठिकाणी भारतात गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही हे चित्र बघतोय की बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळा, बाबासाहेबांची प्रतिमा, भारतीय संविधानाची प्रत कुठे जाळण्यात येते, कुठे जर त्याची प्रतिमा उभी करण्यात आली असेल तर त्याला विद्रूप करण्यात येते. हे प्रकार सातत्याने जे होत आहेत याचं कारण सत्तेवर असलेल्या केंद्र सरकारचं या प्रकरणात असलेलं औदासिन्य, आणि हे औदासिन्य एका अर्थाने अशा गुन्हेगारांना प्रोत्साहन देणारं आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये सरकारला थोडी तरी लाज वाटायला पाहिजे. पंतप्रधान ठिकठिकाणी हातात पुस्तक घेऊन डोकं नमवतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे पंटर संविधानाची अशी अवहेलना करतात. आणि एवढ्यासाठी आम्ही निवेदन तयार करून माननीय जिल्हाधिकारी धुळे यांच्या माध्यमातून देशाच्या गृहमंत्र्याकडे पाठवण्यासाठी आम्ही
या घटनेचा विरोध करत धुळ्यामध्ये देखील संविधान संरक्षण समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शनं करण्यात आली। पंजाब येथील अमृतसर येथे झालेल्या घटनेच्या आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच या समाजकंटकांना तात्काळ अटक करून सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, ही मागणी यावेळी संविधान संरक्षण समितीच्या वतीनं करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी, 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव, 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। सोनगीर येथील विठ्ठल रुक्मिणी नागरी सहकारी पतपेढीत झालेल्या चोरीचा गुन्हा सोनगीर पोलिसांनी तांत्रिक कौशल्यानं उघडकीस आणत 2 किलो 300 ग्रॅम चांदी, गुन्ह्यात वापरलेल्या 4 चाकी वाहनासह दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत। चोरीचा गुन्हा उघडकीस आणल्यानं पोलिसांचं अधीक्षकांकडून कौतुकही करण्यात आलं। शकील शेख रफीक शेख, वय वर्ष 39, गल्ली नंबर 6, मौलवीगंज, धुळे। हल्ली मुक्काम राहणार सालार नगर, अजिंठा चौक, फुली, जळगाव। अकबर मुस्तकीन बागवान, आझाद नगर, तिरंगा चौक, धुळे असं दोघांना ताब्यात घेण्यात आलेल्यांचं नाव आहे। त्यांचा आणखी एक साथीदार फरार असून त्याचा शोध घेतला जातोय। ताब्यात घेतलेल्या दोनही आरोपींविरोधात यापूर्वी विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत। आपल्याकडे सोनगीर पोलिसांच्या अंतर्गत सोनगीर गावामध्ये दिनांक 13 जानेवारीला श्री विठ्ठल रुक्माई सहकारी मतपेढी याच्यामध्ये एक चोरी झाली होती। त्या अनुषंगाने प्रभारी कापडणीस आणि PSI महाले व त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून 3 जिल्ह्यांमधले सर्व CCTV आणि इतर तांत्रिकदृष्ट्या तपासून आपण आज रोजी शकील शेख रफीक शेख हा राहणारा जळगावचा सध्याचा होता, पण मूळचा धुळ्याचाच आहे, आणि अकबर मुस्तकीन बागवान पठाण हा आझादनगरचा राहणार आहे। या दोघांना आपण अटक केली आहे आणि त्यांच्याकडून आपण 2 किलो 300 ग्रॅम एवढी चांदी देखील आपण आज हस्तगत केलेली आहे। त्याच्यापैकी एक आरोपी आहे तो फरार आहे आणि आपण हे जे मागचं Hyundai कार जी आहे ती देखील या गुन्ह्यामध्ये वापरली आहे, ती देखील आपण हस्तगत केलेली आहे। त्याच्यामुळे अतिशय मेहनतीने हा गुन्हा पोलिसांनी उघडकीस आणलेला आहे। आरोपीला धुळ्यातच अटक केलेली आहे, त्याची कार देखील आपण इथूनच हस्तगत केलेली आहे आणि एक जो आरोपी आहे तो देखील आपल्याला लवकरच सापडेल। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबले यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्या नेतृत्वामध्ये सोनगीर पोलिसांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, सोनगीर।
खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा। मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे। रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025। संपर्क कार्यालय जीटीपी स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे। संपर्क क्रमांक प्राचार्य बीबी महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45। प्राचार्य एस.टी. चौधरी 82 089 92 833। प्राचार्य बी.एस. जाधव 94 227 91 235। एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550। ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411। सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779। कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116। डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217। श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826। पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे, असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे। धुळे तालुक्यातील हिंद्रुण गावातील मालमत्ता क्रमांक 811 क्षेत्र 2429 696 जागेवर बुद्ध विहार बांधण्याचा सर्वानुमते ठराव करण्यात आला होता। यानंतर ग्रामविकास अधिकाऱ्यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देऊन बुद्ध विहार बांधण्याबाबत मंजुरी मिळण्याची मागणी केली होती। मात्र अचानकपणे ग्रामपंचायत ठरावाच्या विरोधात जाऊन बुद्ध विहारच्या जागेवर तलाठी कार्यालयाचं बांधकाम प्रस्तावित असल्याचं सांगून प्रशासनानं 26 जानेवारीला भूमिपूजन केलं। यामुळे ग्रामस्थांनी यावर आक्षेप नोंदवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत बुद्ध विहारसह तरुणांना अभ्यासिका बांधून द्यावी अशी मागणी केली आहे। प्रशासनानं मागणी मान्य न केल्यास हिंद्रुण ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात येईल असा इशारा देखील यावेळी आंदोलकांकडून प्रशासनाला देण्यात आलाय। शहराच्या जवळ गाव हिंद्रुण नावाचं गाव आहे। या हिंद्रुण गावामध्ये 2015 साली ग्रामसभेने ठराव केला होता आणि कोंडवाड्याची जमीन बुद्ध विहाराला द्यायचं ठरवलं होतं। त्याच्यानुसार तिथल्या ग्रामसेवकांनी जिल्हाधिकारी महोदयांना पत्र पाठवलं आणि या ठिकाणी बुद्ध विहार व्हावं अशी मागणी केली। पण गेल्या काही दिवसामध्ये हे उलट चक्र व्हायला लागलं आणि 26 जानेवारीच्या दिवशी तिथं काही लोक आले आणि म्हणे इथं तलाठी कार्यालय बांधायचंय आणि त्यांनी तलाठी कार्यालय बांधकामाचं भूमिपूजन केलं। वास्तविकता भारतीय राज्यघटनेनुसार 243B आणि ग्रामपंचायतचा जो कायदा आहे त्याच्यामधल्या 7व्या कलमानुसार ग्रामसभा ही सर्वोच्च असते। अधिकारांचं जे विकेंद्रीकरण आहे ते ग्रामपंचायत म्हणजे पंचायत राज्य आलं ते अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी आलं। तर हे विकेंद्रीकरणाच्या अंतर्गत ग्रामसभेला सर्वात जास्त अधिकार दिले। ज्या ग्रामसभेमध्ये सर्व गावातले लोक एकत्र येतात आणि आपल्या हिताचा विचार करतात, अशा ग्रामसभेत झालेला जो निर्णय बुद्ध विहार बांधण्याचा तो निर्णय पलटूच कस काय शकतो? दुसरी एखादी ग्रामसभा घेऊन त्या विषयांतर होऊ शकतं, परंतु तसं करण्यात आलेलं नाही। कुठल्याही प्रकारची आम्हाला सूचना देण्यात आलेली आहे तिथल्या गावकऱ्यांना की आम्ही इथं काय करणार आहोत। वास्तविकता सूचना देणं आवश्यक होतं किंवा नवीन एखादी ठराव करणं आवश्यक होतं। हे सगळं जे बेकायदेशीर काम चाललेलं आहे ते बेकायदेशीर काम कुणाच्या तरी इशाऱ्यावरनं चाललेलं आहे आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस तिथं आम्ही आज त्याला विरोध केला त्या तलाठी कार्यालयाला, तो विरोध केल्यानंतर कदाचित त्या गावामध्ये तिथली जे भक्कम मंडळी आहेत
जे धनाढ्य मंडळी आहेत ही मंडळी कदाचित आमच्यावर हल्ला करू शकते आणि तिथली गावातली परिस्थिती देखील सामाजिक वातावरण देखील बिघडू शकतं. म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना विनंती करायला आलोय की ते तलाठी जे कार्यालयाचं बांधकाम आहे ते बंद करा आणि त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतनं राज्य शासनाकडनं किमान 65 लाख रुपयातनं खाली बुद्ध विहार आणि वर गावातल्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अभ्यासिका असं एकत्र बांधून द्या. अशा प्रकारची आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांकडे मागणी करणार आहोत. आणि जर हे कोणी जर सक्षम नसतील तर आम्ही सक्षम आहोत. आज यांनी जर आमचं म्हणणं मांडलं नाही तर आम्ही सर्व लोक हेंदुरून ते धुळे आणि धुळे ते विभागीय आयुक्त कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय ते मुंबई मंत्रालयापर्यंत पायी लॉंग मार्च येत्या 8-15 दिवसामध्ये काढू आम्ही. यावेळी कॉम्रेड सिद्धार्थ जगदेव, भूषण ब्राह्मणे, कॉम्रेड शरद बेंदे, कॉम्रेड संदीप बोरसे यांच्यासह हेंद्रून गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाखीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 9764 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे. धुळे शहरातील मार्केट यार्ड परिसर लाडशाकीय वाणी समाज विकास मंडळ संचलित मार्केट यार्ड लाडशाकीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. तसेच संक्रांतच्या अनुषंगानं हळदी कुंकूचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडला. महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. या कार्यक्रमाचं मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करत दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. प्रास्ताविक दीपाली दोडे यांनी केलं तर सूत्रसंचलन उज्ज्वला अनिल अलई यांनी केले. यावेळी मार्केट यार्ड परिसर लाडशाकीय वाणी समाज विकास मंडळाच्या पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी यांनी आमदार अनुप अग्रवाल यांचा भव्य सत्कार केला. कॅन्सर तज्ञ डॉक्टर भूषण नवीनचंद्र वाणी यांचं कॅन्सर रोगावर अनमोल असं मार्गदर्शन करताना PPTद्वारे सादरीकरण करून कॅन्सर आजाराची लक्षणं त्यावर उपाययोजना करत काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्व महिलांनी मनातील भीती दूर केली पाहिजे असं यावेळी डॉक्टर वाणी यांच्याकडून सांगण्यात आलं. सदर कार्यक्रम शहरातील वाखारकर नगर परिसरातील पवन नगर या ठिकाणी प्रसन्न हनुमान मंदिराच्या आवारात संपन्न झाला. मार्केट यार्ड परिसर लाडशाकीय वाणी समाज विकास मंडळाच्या वतीनं या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आराध्या भूषण येवले, उर्वी देशमुख, ओवी दोडे, कार्तिक नेरकर, वंशिका नेरकर, ईश्वरी देशमुख, आराध्या नेरकर, स्वामिनी नावरकर, वैष्णवी दोडे, भैरवी वाणी, खुशी कोठावदे, अनुष्का दशपुते, मनस्वी शिनकर
अदिती खैरनार, अनुष्का नेरकर, नेहा दुसे, श्रावणी दुसे या चिमुकल्यांनी देशभक्तीपर, समाज प्रबोधनपर गीतांवर नृत्य सादर केलं. मनीषा नानकर, मीना सोंजे, अनिता दुसे यांनी मंगळागौर आणि गीतांवर समूह नृत्य सादर केलं. सुवर्णा नानकर यांनी दातवण हे भारूड गायलं. सुवर्णा नानकर यांनी दाताचं दातवण हे भारूड गायलं. धृती नावरकर, निलिमा कोठावदे, निशा शिनकर, पल्लवी कोठावदे, तृप्ती सोंजे, दीपाली दोडे या महिलांनी नारी शक्ती या गीतावर समूह नृत्य केलं. आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन महिलांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला. या कार्यक्रमाचं आयोजन महिला अध्यक्षा मनीषा नानकर, उपाध्यक्षा शोभा खैरनार, सचिव उज्ज्वला अलई, सदस्य योगिता येवले, धृती नावरकर, निलिमा कोठावदे, अनिता दुसे, स्वाती नावरकर, प्रतिभा ब्राह्मणकर, अनिता माकडे, वैशाली अमृतकर, निलिमा कोठावदे, सुवर्णा नानकर, दीपाली दोडे, रजनी शिरोडे, मीना सोंजे, वैशाली अमृतकर, कल्पना येवले तसेच मार्केट यार्ड परिसर लाडशाकीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष काशीनाथ वाणी, उपाध्यक्ष अजय कासोदेकर, सचिव मुरलीधर नानकर, सदस्य सुभाष येवले, दिलीप माकडे, प्रवीण येवले, मनोज ब्राह्मणकर, दिनेश नावरकर, प्रवीण डुसे, नरेंद्र बाळकृष्ण देशमुख, प्रदीप निया शिरोडे, लक्ष्मीकांत श्रीकांत शिनकर, राजेंद्र काशीनाथ कोठावदे, देविदास अमृतकर, राजेंद्र अमृत यांसह समाजवासीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यार्ड परिसर एकदम जोरात लाड शाकीय वाणी समाज महिला मंडळ यांच्या वतीने दरवर्षी उपक्रम राबविले जातात. तसेच मार्केट यार्ड परिसरातील लाड शाकीय वाणी महिला मंडळ व लाड शाकीय वाणी विकास धुळे महामंडळ यांच्या वतीने उपक्रम असे सांस्कृतिक गुणदर्शक कार्यक्रम राबवून आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील होऊन सगळ्या गोष्टीला पाठबळ देऊन आम्ही समाजाचं एकत्रीकरण एकजुटीने करत आहोत. असेच दरवर्षी होणार. आज 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत या उपक्रमास. आज अशीच आम्ही इच्छा बाळगतो की इथून पुढे सदोदित होत राहावे. सहस्नेह संक्रांत मेळावा आपण दरवर्षी जसं घरगुती करतो तर आम्ही समाज एकत्री करून एकत्र संक्रांत हा कार्यक्रम हळदी कुंकवाचा राबवत असतो. ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. खानदेश माळी महासंघ धुळे जिल्हा आयोजित सर्व शाकीय माळी समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा. मेळाव्याचे ठिकाण छत्रपती शाहू महाराज नाट्य मंदिर, कला मंदिर, पारोळा रोड, धुळे. रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025. संपर्क कार्यालय GTP स्टॉप, कार बाजार, सावता ट्रेडिंग शेजारी, आग्रा रोड, देवपूर, धुळे. संपर्क क्रमांक प्राचार्य BB महाजन, संपर्क क्रमांक 97 64 61 29 45. प्राचार्य ST चौधरी, 82 089 92 833. प्राचार्य BS जाधव, 94 227 91 235. एकनाथ दौलत माळी, संपर्क क्रमांक 90 221 94 550. ज्ञानेश्वर तुकाराम माळी, संपर्क क्रमांक 88 059 92 411. सुमित चौधरी, संपर्क क्रमांक 96 047 73 779. कैलास पंडित पाटील, संपर्क क्रमांक 90 962 04 116. डॉक्टर सनील वाघ, संपर्क क्रमांक 98 813 94 217. श्री कैलास बागुल, संपर्क क्रमांक 73 500 58 826. पुनश्च एकदा सर्व वधूवर पालक रिपीट सर्व वधूवर पालकांनी संपर्क कार्यालयाशी संपर्क साधून आपल्या वधू आणि वरांचा फॉर्म भरून घ्यावे असं आवाहन खानदेश माळी महासंघ धुळे जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.